नमस्कार मित्रांनो, मी सुयोग केणी आपल्या सर्वांचे चॅनलवरती हार्दिक स्वागत करत आहे। मित्रांनो, आपल्या प्रत्येकालाच श्रीमंत व्हायचं आहे। प्रत्येक जण त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग निवडतो, वेगवेगळ्या करिअरचे चॉईसेस निवडतो। काही लोक एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करतात, तर काही लोक स्वतःचा असा व्यवसाय करतात। परंतु श्रीमंत म्हणजे नेमकं काय, त्याच्या डेफिनेशन काय असते, तर त्याविषयी आपण प्रथम बोलूया। तर एखाद्या व्यक्तीकडे समजा 1 लाख रुपये असतील, तर तो म्हणेल की माझ्याकडे 10 लाख रुपये येऊ देत तर मी श्रीमंत असेल। ज्या व्यक्तीकडे 10 लाख रुपये आहेत तो म्हणतो की माझ्याकडे 1 करोड रुपये येऊ देत तर मी श्रीमंत समजेन स्वतःला। ज्याकडे 1 करोड आहे तो म्हणेल माझ्याकडे 5 करोड येऊ देत। सांगायचा मुद्दा हाच की श्रीमंती ही प्रत्येकाच्या परसेप्शनवरती डिपेंड आहे। तर श्रीमंत कसे व्हाल याच्याविषयी आपण आज 3 असे महत्त्वाचे गोल्डन रूल्स आहेत त्याच्याविषयी डिस्कस करू। तर रूल नंबर 1, 50, 30 अँड 20चा रूल। हा रूल काय सांगतो, समजा तुमची महिन्याची मिळकत, तुमचं इन्कम हे समजा 100 रुपये असेल, तर त्यापैकी 50 रुपये तुम्ही तुमच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च केली पाहिजेत। आता गरजा म्हणजे काय, तर तुमचं ग्रोसरी शॉपिंग, तुमचं लाईट बिल, तुमचं मोबाईल बिल, कारण मोबाईल ही आता काळाची गरज झालेली आहे। तर तुमचं मोबाईल बिल, तुमच्या शिक्षणाचा खर्च, तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, हे ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या मिळकतीच्या इन्कमच्या 50% रक्कम ही ठेवली पाहिजे। 30% तुमच्या ज्या वॉन्ट्स आहेत, वॉन्ट्स म्हणजे काय, समजा तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचं आहे, तुम्हाला तुमच्या OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, तुम्हाला तुमचे थिएटर्समध्ये जाऊन मूवी बघायची आहे, किंवा तुम्हाला जिम मेंबरशिप घ्यायची आहे, तर या सगळ्या ज्या आपल्या वॉन्ट्स आहेत त्या वॉन्टसाठी तुम्ही तुमच्या मिळकतीच्या, तुम्ही तुमच्या इन्कमच्या 30% अमाऊंट खर्च करू शकता। आणि जी उर्वरित 20% अमाऊंट आहे ती 20% अमाऊंट तुम्ही तुमच्या जे इन्व्हेस्टमेंटचे वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन्स आहेत, FD असेल, सेव्हिंग्स असतील, किंवा PF असेल, अथवा म्युच्युअल फंड्स असतील, किंवा अशा तत्सम स्कीम्स असतील ज्याने तुमचा पैसा वाचतोय आणि तुमची सेव्हिंग्स ही चांगल्या मार्गाने इन्व्हेस्टमेंट होते, तर या सगळ्यावरती तुम्ही तुमच्या एकंदरीत मिळकतीच्या 20% अमाऊंट ही सेव्ह केली पाहिजे। आता ही जी 20% अमाऊंट आहे त्याच्याबद्दल आपण कुठे सेव्ह करावी किंवा कुठे इन्व्हेस्ट करावी याच्याविषयीचे जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग आहेत, त्या प्रत्येक मार्गावरती एक व्हिडिओ आपण नक्की बनवणार आहोत। तर सांगायचा मुद्दा हाच की 20% अमाऊंट तुम्ही तुमची सेव्हिंग करायला हवी। रूल नंबर 2, लॉ ऑफ 72। तर मित्रांनो, आपण आधी जसं डिस्कस केलं, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत। FD असेल, सेव्हिंग अकाउंट्स असतील, किंवा म्युच्युअल फंड्स असतील, हे साधारणतः वापरले जाणारे एक प्रत्येकाला माहिती असलेले असे इन्व्हेस्टमेंटचे मार्ग आहेत। तर जेव्हा आपण या सगळ्या इन्व्हेस्टमेंटचा जेव्हा वापर करतो तर त्याच्या आपल्याला एक वार्षिक असं उत्पन्न त्यावर आपल्याला मिळत असतं। तर हे जेव्हा वार्षिक उत्पन्न मिळतं, तर FD जर आपण एखाद्या ठिकाणी केली तर त्याच्यावर आपल्याला 7 ते 8% दरम्यान एक रिटर्न्स मिळतात। तर सेव्हिंग अकाउंट्समध्ये आपल्याला 4 ते 5% किंवा 6% मॅक्झिमम आतापर्यंत रिटर्न्स आपल्याला मिळत आहेत। तर हे जेव्हा आपल्याला रिटर्न्स मिळतात, तर लॉ ऑफ 72 आपल्याला असं सांगतो, तर या रिटर्न्सने आपण जर 72 या नंबरला भागलं तर जे आपल्याला अंक मिळतो, जे नंबर्स आपल्याला मिळतात, तेवढ्या वर्षात तुमचे पैसे डबल होतील। उदाहरण घेऊया, समजा मी पैसे माझे एका FD मध्ये ठेवले आणि त्या FD वर मला बँकेने सांगितलं की तुम्हाला आम्ही 8% वार्षिक असं आम्ही उत्पन्न देऊ, वार्षिक इंटरेस्ट तुम्हाला आम्ही 8% देऊ। तर लॉ ऑफ 72 असं सांगतो, जर 72ला मी 8 ने भागला तर उत्तर येतं 9। तर जेव्हा मी ही FD मध्ये समजा पैसे गुंतवले 1 लाख रुपये, तर 1 लाखापासून 2 लाख कधी होतील, तर 9 वर्षानंतर साधारणतः 2 लाख रुपये माझे त्या अकाउंटमध्ये होतील। तर लॉ ऑफ 72 आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ज्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्युच्युअल फंड, FD, सेव्हिंग अकाउंट्स, अशा ज्या वेगवेगळ्या म्युच्युअल अशा सगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तर ते कम्पेअर करण्यासाठी कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मला किती रिटर्न्स मिळतील आणि माझे पैसे कधी डबल होतील हे समजून घेण्यासाठी लॉ ऑफ 72 आपल्याला उपयुक्त ठरतो। तर हा झाला रूल नंबर 2। मित्रांनो, आपण आता जो तिसरा नियम शिकणार आहोत तो अत्यंत महत्वाचा आहे। तुम्हाला आपण सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केलं की मार्चमध्ये जेव्हा लॉकडाऊन जाहीर झालं, सगळेच असे उद्योग बंद पडले, अनेकांच्या नोकऱ्या या दरम्यानच्या काळात गेल्या आहेत। तर साधारणतः 6 महिने आपण ही परिस्थिती अनुभवतो आहोत। तर अशा वेळी आपल्या प्रत्येकाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे इमर्जन्सी फंड्स हे आपल्याकडे असणं फार आवश्यक आहे।
इमर्जन्सी फंड्स म्हणजे काय बरं? जेव्हा ही कोविडची सिच्युएशन आली अथवा अन्य कोणती सिच्युएशन आली तर अशा ज्या इमर्जन्सीच्या गरजा येतात अशा वेळी आपल्या हातात काहीतरी एक अमाऊंट असणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपलं सर्व्हायव्हल होतं. तर साधारणतः ही सर्व्हायव्हलसाठीच लागणारी जी अमाऊंट आहे ती साधारणतः किती असावी? तर असा एक जनरल लॉ सांगतो की तुमच्याकडे तुमचे 6 महिने तुम्ही त्याच्यावरती गुजारा करू शकता, 6 महिने तुमचं आयुष्याच्या गरजा पूर्ण करू शकता, एवढी ती अमाऊंट नक्कीच असावी. म्हणजे आपण जेव्हा आधी डिस्कस केलं लॉ ऑफ 50, 30 आणि 20 मध्ये की तुमच्या गरजा ह्या तुमच्या इन्कमच्या 50% जास्त नसाव्यात. तर तुमचं 6 महिन्याची जी खर्च आहेत, ज्या मूलभूत गरजांवरचे खर्च आहेत, ती तुमची साधारणतः 3 महिन्याची सॅलरी किंवा 3 महिन्याची इन्कम असावी. तर इमर्जन्सी फंड मध्ये तुम्ही पैसे किती ठेवाल? तर साधारणतः 3 महिन्याची तुमची जी इन्कम आहे, तुमची सॅलरी आहे, तेवढी जी अमाऊंट आहे ती तुम्ही एका इमर्जन्सी फंड म्हणून तो करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथे इमर्जन्सी फंड जेव्हा म्हणतोय तेव्हा मी त्यामध्ये लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम या 2 गोष्टी कव्हर करत नाही आहे. लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम हे अत्यंत गरजेचं आहेत आणि त्या सेपरेटली आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर करू, त्याचे महत्व आणि त्याचे होणारे फायदे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही तुमचा लाईफ इन्शुरन्स अथवा तुम्ही कशा प्रकारे तुमचा मेडिक्लेम चूज कराल याच्याविषयी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. परंतु आता आपण बोलतोय की इमर्जन्सी फंड्स जे तुम्हाला सर्व्हायव्हलसाठी उपयुक्त ठरेल. तर इमर्जन्सी फंड प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आणि तो किती असावा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुमच्या 3 महिन्याची सॅलरी हा तुमचा इमर्जन्सी फंड्स असावा. आता इमर्जन्सी फंड्स आपण कुठे ठेवावा? तर साधारणतः जिथून आपण पटकन पैसे घेऊ शकतो, म्हणजे एखादी इमर्जन्सी आली तर तुम्हाला ते पटकन पैसे अवेलेबल होतील अशा ठिकाणी ठेवावा. तर ही कोणती जागा आहे? तर तुमची बँकेमध्ये तुमची जी सेव्हिंग्ज अकाउंट्स असतात साधारणतः तिथे तुम्ही पैसे ठेवू शकता, कारण ते तुम्हाला ऐन टायमाला जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी येईल अशा वेळेला तुम्ही वापरू शकता. दुसरा एक मार्ग आहे तो म्हणजे एफडीचा. आता एफडी तोडण्यासाठी काही प्रोसेस आहे, थोडा वेळ लागतो, परंतु जे एक्स्ट्रा इन्कम असतं म्हणजे तुम्हाला सेव्हिंग अकाउंट्सवरती तुम्हाला साधारणतः 4-5% रिटर्न्स मिळतात आणि इथे एफडीज मध्ये 7-8% तुम्हाला रिटर्न्स मिळतात. तो जो एक्स्ट्राचा इन्कम आहे ना तो तुम्हाला जर हवा असेल त्यासाठी तुम्ही एफडीचा वापर नक्कीच करू शकता. परंतु जर तुम्हाला इमर्जन्सीसाठी फंड्स ठेवायचे असतील एकदम गरजेच्या वेळेला तर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट्स मध्ये पैसे जे असतील ते तुम्ही एटीएम द्वारे कधीही काढू शकता. तर हे तुम्हाला 3 लॉज जे आहेत ते आज तुम्हाला मी सांगितले. तुम्हाला जरी व्हिडिओ आवडले असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा, तसेच तुमच्या मित्रपरिवारासोबत ही व्हिडिओ शेअर करा. अशा प्रकारचा कंटेंट भविष्यात पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. तुर्तास एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.